लय उशीर झालाय कामाला. बरं अय काय डबा आण चल, जाऊ दे कामाला जायचंय मला. काय सारखं सारखं काय ओरडत राहता तुम्ही? काय आलं? सांगा. काय पाहिजे? डबा दे मला, चल भूक नाही. लागली. डबा दे चल. मी नाही बनवलं. काय? मी नाही बनवला. तुला काय कळतंय का? कामाला जायची टाइम झालाय माझा. मला कंटाळा आला. अरे कंटाळा आलाय मला, तिकडे आगल्या बाप बसलाय ना माझा पुढे तिकडे कंपनीत. मग खा ना कंपनीतलं, मग काय होतं एक दिवस खाल्ल्यावर? अरे साहेब माझ्या नावाने वरडन, मला डबा दे, पैसे पाणी नाहीत माझ्याकडे बाहेर खायचं म्हणलं तरी. मी डब्बा बनवला नाही आणि मला तुम्ही पैसे द्या, मी बाहेर जेवणार. अरे मी आठवड्यातून 3च दिवस घरी जेवतोय आणि बाकीचे 3 दिवस तिकडे जेवतोय. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे? मला फिरायला जायचं, आमच्या मैत्रिणींचा प्लॅन झालाय. मला फिरायला जायचं, मला पैसे द्या, मी बाहेर जेवणार आहे म्हणून मी डब्बा बनवला नाही. अरे तुझा हे लय त्रास व्हायला लागलाय, मला लय त्रास होतोय. माझा त्रास होतोय. मग माझा मग होतोय. कुणाचा होतोय? बघा तुम्ही लय बोलताय. कोण? तुम्ही लय बोलताय. तू डबा दे नाही म्हणलं काय करणार आहे मी? मग काय डबा दिला नाही म्हणजे लय त्रास होतोय का माझा? मग दुसऱ्यांचे नवरे बघा काय? रोज फिरायला नेतात, रोज हॉटेलमध्ये जेवायला नेतात, आणि तुमचं अरे ते हे आहेत असं. जागीरदार, मी जागीरदार नाही ना एवढा. मला 15,000 बघितलं तर पगार, त्यातून जातोय महिना कटन कुठं काय आहे, आणि तीन लय उद्योग असतात त्याच्या ते मागे. काय मला माहिती नाही बरं का, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. तुझ्या असल्या वैतागाने मी मी तुला एक सांगतो बरं का, तू असला वैताग देत जाऊ नको ना, सरळ मी दुसरी बाईक करून आणीन मग. तोंड बघितले का आरशात? दुसरी बायको करून कोण देते? अहो मीच कशी फसले काय माहित तुम्हाला. तुम्हाला लागले दुसरी बायको करून माझं नाद आणायला. नको करू. जा काय जा काय जा. आणि आणल्यावर काय देणार तू? आणल्यावर काय आता तुम्हाला कोण देते पोरगी? कोण? पोरगी आणि आणल्यावर काय देणार तू मला सांग? देतच नाही. फसची ना. देतच नाही हो कोण. तुझ्या घरच्यांनी कधी दिलं मला? तेच ना फसलो आम्ही हा ना? म्हणून तर. एक काम करतो, 100% बायको आणतो. आहो जा, आणून तर दाखवा तुम्ही, मग आणून तुम्हाला. परत आणल्यावर बसायचं नाही मुळमुळ रडत. मी नसते माझ्या रडत. नवऱ्याने बायको आणली, माझ्या नवऱ्याने बायको मी आणली. नसते रडत, तुम्हाला कधी देतच नाही तर काय. मी नसते रडत. तुझा कांडाच करतो मी, आणतो म्हणजे आणतो तुझं बायको आता. जा हा. बायको आणायला चालले. तोंड बघितलं का? इथं मीच कशी फसले काय माहिती, आणि आणायला लागलेत बायको. इथं करोडपतीला भेटणार बायको आणते बायको. अय, अय. का बसा ना. अरे तुम्ही काय कधी आले? अर्धा तास झालं तुला हलवितोय मी. बोला ना काय. कामावून आलोय, काय तू बसली काय तारा? मग मी काय करू? हं? मी काय करू? उठा 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 उठा. काय मला अरे, उठ. सांगा आधी. हात सोडा. सांगा. किती वेळ झाला बसलेली? 1 2 3 4 तास झाले. एकाच जागेवर? हा. तुम्हाला नाही म्हणलं का मला बरं नाही? अरे मला भूक पण लागली, सकाळी डबा नाही, आता डबा नाही. मग मी काय करू? काय 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 खावा तुम्ही? पार्सल आणायचं. तुम्हाला म्हणलं ना अरे मला पार्सल बरं मला हाय तेवढी जमीन, हाय तेवढा अर्धा एकर ती सुद्धा फुकावं लागेल. काय एक दिवसाने का तुमच्या अर्धी जमीन नाही फुकल्या जात? आठवड्यातून 3 हा. दिवस बाहेर खातोय. तुला मगाशी सांगितलंय सकाळी मी. अहो मी बायको आहे बायको. मग? मग बायकोचं दुखायला लागल्यावर तुम्हाला तिची काळजी घ्यायला नको का? अहो अशी बायको तुम्हाला शोधून सुद्धा सापडायची नाही. शोधून नाही, खरंच नाही सापडायची. मग शोधून सुद्धा नाही सापडली. कुठून आता काय बुद्ध्या सुचली मला आणि काय करावं आता. तुझ्या पुढे काय धडक घेऊ का? अरे भाकर तरी आणला का? एक घास तरी आण मला खायला. अहो मी बनवलंच नाही, आपल्यालाच बाहेर जायचं जेवायला. चला. सरला का भाकर कुठं काय? यार मला भूक लागली का? तुम्हाला यायचंय का नाही? ऐका, कुठे चालले? मी आज सकाळपासून उपाशी आहे, मी काही काम नाही केलं. ऐका ना. काय? चला ना बाहेर जेवायचं आपण. मी आली लाडत आता. मग तुमच्या संग लाडत नाही तर कुणा संग लावणार? काय पटत तुझ्या जीवाला? अरे पोटात कावळं डुकर कुत्री मांजर सगळंच वरडायला शी, लागले. काय पण नाव नका घेऊ. काय सगळीच वरडायला लागल्यात, काय करू मग? मग चला की चल, लवकर चल, चला चल. जेवायला. चला चला. एक मिनिट थांबा. पण घरातली कामं राहिली तर तशीच. कर की मग आल्यावर कर. बघा आता बाहेर जेवायला जायचं म्हणल्यावर आवरावं लागेल का नाही? मग तुम्हाला माहितीये मला तयार व्हायला किती वेळ लागतो. हा, मग तुझं काय म्हणणं आहे नेमकं? माझं असं म्हणणं आहे,
मी तयार होते, हम्म. तुम्ही तेवढी भांडी कपडे करा. ए, अरे तू काय डोक्या बिका पडली काय भांडी बिंडी घासाय सांगते काय मला? मग काय झालं, तुमचं प्रेम नाही का माझ्यावर? अरे प्रेम मग इकडे कुठे भांड्यात आणि झाडून काढण्यात? मग बायकोचे सगळे हट्ट पुरवायचे असते, मग भांडे घासले कपडे धुतले तर काय होतंय? अरे बाबा गबस बाबा, एक तर लय त्रास झालाय मला. चला भांडे कपडे धु. अयो नशिबाला ध्यान आलंय, बापाने दिली गुरी जर बायको करून. काय त्याच्या आईला भांडी घासायची, पोरांनी जर बघितलं ना तोंडात हाना जागा राहायची नाही रे बाबा. काय त्याच्या आईला बायकोने आज भांडी घासायला लावल्यात, उद्या नाही तिचे कपडे बिपडे धुवायला लावा. ध्यान करून आलोय, लईच वैताग झालाय काही नको. हा बोल की बायको, काय पुरणपोळीचा स्वयंपाक करते काय? अरे वा 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 वा, कर कर कर, चांगल्या कर. होय, माझ्या आवडीचं काय गुलाबजामुन? नाही नाही कर. अग मला माहित आहे तुझा माझ्यावर जीव किती आहे. काय खरं सांगते काय? भजी बी गेले ती या. वा 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 वा, अग तू माझी बायको नाही तर साक्षात तू माझी लक्ष्मी आहेस, लक्ष्मी. नाही नाही नाही, कर कर. कुठली कपडे धुवून घेतली? हा मग इस्त्री पण करून घ्या. हा 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 हा, हो चालेल चालेल चालेल. चाललंय का? चालू द्या चालू द्या, चांगली गोष्ट आहे. नाही कसं आहे, बायकोचं काम केल्यानंतर पुण्य लागतं म्हणतात. हात धुतोय रे, हा ना, आधी दिसतंय की हात धुताय, काय हात करताय? धुत होतो, गार लागत होतो जरा ते आपलं म्हणलं. अरे बायकोचा बैल झाला बैल. अशी जर काम करत राहिला तर येरवाळी. आता बैल तर आहे पण बायकोचा घरगडी सुद्धा होशील. अरे काय सांगू बाबा, इतका वैताग आलाय मला. काय आता बापाने त्यांनी दिलंय ती मज गोऱ्या कातड्याला बघून, पण काही उपयोग नाही रे, कुत्र्यावनी रे हालत. आता काष्टीच्या बाजारात नेमच आहे काय मग? अरे उग तू माझ्या जवळच आहे म्हणून तुला खरं मनातलं सांग का रे. का? काय सांगाव, किती पाणी घातलं तर काही काहीच उपयोग नाही, काहीच. किती दुधात मळा, तुपात मळा, काही उपयोग नाही. निमा अंग नाही राहिलं मला. 8-15 दिवस तुझी बायको माझ्याकडे देतो का? कशाला? न हो, सरळीच करतो, वटणे जायला तडाख्यातच पाडतो. कशी काम करत नाही तीच बघतो मी. अरे सगळं झालं खरं, पण काय माझं ना अक्कलच चालला नाही. करू काय सांग की रे बाबा. हो का, आता ही भांडी घासल्याशिवाय पर्याय नाही. 3 दिवस झालं उपाशीच कामाला जातोय, तिकडच वडापाव खातोय, महागारी येतोय. हो का, आज भांडी घासाय सांगितलं. तुला का मरणाचाच वैताग दिसतोय तुला? लय वैताग म्हण, असं वाटायला लागलंय घर सोडून एकदा जावं. बरं जावा तर लोकांच्या घरात राहतोय भाड्याने, एक त्याचं काम भाडं कर, कुणी द्यायचं? मला सांग, नवरा तू आहे का ती आहे? मस्त मी नवरा आहे, पण काय दिसतंय तुला? तर नवरा ती असल्यावर झालाय माझा. बायको मुठीत ठेवायची असती, मुठीत. बायकोला अशी मोकळी सोडली का नाही? माझी बायको मुठीत बसन का? नाही मुठीत नको बसू दे, मुठी पॅक तरी करा येईल ना. अशी दोपाट एक वरण टाकली का नाही की बायको अशी मारानं पाळली पाहिजे. अरे मागच्या वेळेस माझ्या छताडावर बसली होती तर अर्धा तास उठलीच नाही. आता छताडा बसून द्यायचं नाही. पर्याय सांग बाबा, माहित नाही तुझ्या पाया पडतो. तुझी बायको लय सोन आहे, तुला गुलाबजाम, तुला पोळी पुरणपोळ्या काय दे तिला का? तू एक काम कर, मला सांग किती वेळ झाला लग्नाला? लग्नाला लय दिवस झाले, हाय का पोरबाळ? काहीच नाही. काहीच नाही. अरे तोंड दावा जागा राहील नाही. हिमतीनं पेट रागाने जिठीनं उठ. दुसरी बायको करून आण, कशी हुई करत नाही तीच बघू आपण. दुसरी बायको दुसरीच बायको कर. आता देते का कुणी? अरे कुणी देतय? नाही समजा कोरी कर करीत कोणी आई त्या पोराची घेऊन ये, पण बायकोच घेऊन ये, तवा हिचा माझी रण. तिला पण लय वेळा सांगितलंय मी हा की केलं ना मी दुसरं लग्न करीन. वैतागून वैताग. अरे त्याशिवाय ह्या बाया जाग्यावर येत नाही. त्याला का एवढं हे असलं काम? बाप जन्मात साधा तांब्या साधा उचलला नाही बायको केल्यापासून. बायको अशी तांब्या हातात गौरव मला पाणी सुद्धा पाचती बायको. अशी बायको मिळायला नशीब लागतं, नशीब. खरं नशीब काढलंय का? हा. माझं नशीब आहे का लय फुटकर? कांटाय दी एक ठेवून गेले आणि अशी तशी घेऊ नको. तू काय कर, आता उठ, कपडे सुद्धा माझी देतो वाटलं तर. जा आणि एक चांगली तिकडली इकडून जातो. इकडे जा. बरं ऐक ना, हा. तुझ्या आठवण्यात आहे का कुठे? हा आलं लक्षात? या. 100% घेऊन ये, काय घेऊन करतो? नको. पण एवढी भांडी घासतो, पण बाहेर कुणाला सांगायचं ना मी भांडी घासतोय. एक काम कर, हा. घास भांडी. मी आता तू लागला ना का? viral करू तू लागला का माझ्या चेष्टा करायला? आता उठ. काय करतोय अरे असली फुटकी भांडी? मरू दे. ए, तिला नाही सांगत आणि काहीच नाही. माहेरावनं 4 फुटकी भांडी घेऊन आलेली घासतोय इथं. जिदीला पेट किवायचा नाही का? जिदीला हो. चल. लप
चला जा तू, आलोच मागणं मी. निघ. कपडे घालून आलो हो जा. हा बोल की ग बायको, का फोन केलता? नाही घेतो की धुणं धुवून तेवढं, नाही काय अडचण. हो ठेव, 2 दिवसाला धुणं आहे होय. बरोबर असं मी घेतो धुवून. भांडी बी पडले ती तशीच. बरं घेतो धुवून ते बी. काय पाय दुखतो ते होय. बरं आल्यावर चोळतो, नाही काय अडचण. हा असू दे. हो हो हो. अगं आलो की, कावती कशाला मला, ठेव. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोर पाषाण. काय सगळ्या नवऱ्यांची हीच तरायन, काय ह्याचं वेगळं आहे. हो बाई, तासभर झालं माणूस भांडे घासते. हा एवढा वेळ लागते का भांडे घासायला? आता हो बया, कुठे गेलं हे? जायचं म्हणलं ना कुठं जेवायला फिरायला, यांची अशीच नाटकं असतात. येऊ दे ह्यांना, बघतेच जरा मी. शशी, ए शशी, बघ तुझ्यासाठी काय आणली हो? म्या खुशी. किती बघ वेळ झाला ते भांडे अरे बघ घासायचं सोडून. तुझ्यासाठी खुशी आणली म्या. खुशी? मग कोण खुशी? खुशी माझी बायको. काय मग मस्करी करताय ना माझी? मस्करी काय करायचा संबंध आला? बायको केलंय, साती बामणाच्या आशीर्वादाने लग्न केलंय आम्ही दोघांनी. खरं सांगताय तुम्ही? खरंच सांगतोय. मला मान्य नाहीये लग्न. लग्न काय तुला असं मान्य काय करायचंय? आम्ही दोघांनी लग्न केलंय, ही माझं बाळ. रेडीमेड बाळ पण घेऊन आलात काय? मग काय दिसाना काय तुला? मी तिला घरात घेणार नाही. मी बायको आहे तुमची. तू जाग बाई. बायको होती म्हणायचं, आता मी बायको आहे. तू मी निघायचं बाहेर. मी जाणार नाही, माझं घर आहे. तुलाच मी येऊ देत नसते बघ हो, घरामध्ये. नीट सांग ना ए. तिला. आत्ताच आणली, किरकिर काय करू नको. माझी बायको आहे ती. काय म्हणले तुम्ही? बायको आहे माझी. काय म्हणले? बायको आहे. आणि मी कोण आहे? मी कोण आहे? मी इकडे बघा ना, मी कोण आहे? कोण आहे मी? मी कोण आहे? अरे तू- बायको ही बायको आहे बी. हात बीत काय लावायचं नाही. हा? आता आम्ही लग्न. माझा नवरा आहे. माझा नवरा आहे तू. माझा नवरा आहे. माझा नवरा आहे. अगं, माझा माझा नवरा आहे. थांब ए. माझा. थांब. तूच म्हणते मला बायको करून आण. तू म्हणली की बायको तुला भेटणार नाही. तुझ्या वैतागाला कटाळून कटाळून बायको केली म्या. मी मस्करीत म्हणले होते. काय मस्करीत म्हणली होती? माझे तुम्ही. मला सांगू नको. आणि हिला कुठं सोडू मग आता? ते मला नाही माहिती. मला नाही माहिती म्हणजे. माझं घर आहे, आता निघायचं बाहेर. ए बाई, माझं घर आहे. मी नाही जाणार आहे. तू निघायचं. तू आता आली आणि हे काय मला नाही, मी नाही खपून घेणार. खपवून घेणार नाही म्हणजे माझ्या नवऱ्याने खपवून घेतलं आणि तू कोण लागली सांगायला मला? 10 वर्ष झालं लग्नाला. तुला कुठवर तरी हे करू. एक लेकरू बाळ व्हाय ना. आणलंय ना आता लेकरू. मग माझं काय त्याच्यात चुकी आहे? तुमच्यातच चुकी आहे. काय माझ्यात काय ए. चुकी? माझ्या नवऱ्यात चुकी काय काढायची नाही. हा? बाद झाला. आता आता लय जाच केलास नाही मग माझा. बर बर ठीक आहे. पण नाही, मी नाही घेणार तिला घरामध्ये. कस काय नाही घेणार? बघतो ना तुझ्याकडे पण कस काय नाही घेणार ती. ए यार, काय कालवा लावला या? बघ आला यो. बघ भाऊजी, ए. हा? लग्न करून आले दुसरं ये. ह्यो, हा. तो लग्न केलं? अल्ला का तुला काय लाज बेज हाय का नाही? का बायको हे का साक्षात लक्ष्मी सारखी असते, कुशाला का एवढ्या सोन्यासारख्या बायको समोर लागा तू? ही कोण आहे? अरे बायको आहे माझी. हिला करून आणली होय? मग काय? आणि हे पोरगी पोरगी आहे माझी. जमलं गाड्या तू आहे त्या पोराचं सगळं इथवाचं बिराडा पाठवून घेऊन आलाय म्हणायचं. लयच तू 2 तोंडी मांडोळा नेला का? का? मग काय झालं काय? भांडी घासीत होतो माझा मी आपला हा. गपचिप, तर तिथे येऊन माझ्या कानात भरलंय की माझी बायको लय मला ही करती ती करती. कधी? हा मगाशी झोपेत होता काय तू? झोपेत होता का? खाल्ली माती मॅच. आला का तुझी ना माझे 8 दिवस झालं गाठ भेट आहे का? कुशाला म्हणतोय की खोटं मी बोलतोय म्हणतोय त्यो. बायकोला करून आण म्हणून होय. अरे वायच पटाया पाहिजे एवढी लागा काळजी. सोन्यासारखी बायकोला का बिचारी का हाय का कधी कुणाला वाकडा तिकडा शब्द तरी आहे का? आणि तुला भांडी घासायला लावून होई. अरे भांडीच घासीत होतो बाबा. तू चालता की मगाशी माझ्यापाशी. अरे काय फरक पडतोय भांडी घासली तर? आम्ही नाही का घासत? आम्ही नाही का? अरे तू तर नुसती भांडी घासतो, आम्ही बायकोची कपडे सुद्धा धुतो, स्वयंपाक करू लागतो. अरे जो नवरा बायकोला कष्ट करू लागतो तोच खरा नवरा असतो. हा. थोडंफार कष्ट केलं म्हणून काय बिघाडतंय वे? मगाशी तर लय डिंगे हानीत होता तू. कधी? मगाशी अरे 8 दिवस झालं गाठभेट आहे का? येड्या बाळवाटा. मगाशी काय तुझं भूत आलत काय मग ती? मला काय माहिती? इथली तर हात तो का पलट्याचा नाला का सुधाराच्या गोळ्या बिळ्या खावा आज मेडिकल मध्ये जाऊन. ओ चला घरात कोणाचं ना काय. अंटा दिन ए माझ्या बायकोला उलट बोलायचं नाही. मी जाऊ देणार नाही. मी नाही जाऊ देणार. इथं बिचारी जीव देईन पण हा. तुम्हाला ए आज बाई, देणार दी नाही. जीव म्हणजे आम्ही घरात आहे. काय? जीव दी. भाऊजी जीव झालाय का तुझा तसलं काय नाही 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 ना? नाही नाही.
नाही. पोलीस स्टेशनला फोन लावतो की. ए कुणाला लाव जा, हा. तू लागला सांगाय मला. एका मिनिटात हे बघ पोलीस 0 मिनिटातच पोलीस इथं गाडीच ए, ए, थांब मी तुला सांगतो काय झालाय किस्सा. मी रोज ऑफिसला जातोय, 3 दिवस झाला डबा नेतो आणि 3 दिवस डबाच नेत नाही. तर हिला काय म्हणलं, तू मला लय वैताग काय देऊ नको. तर ही काय म्हणली, जा तुम्हाला काय करायचं ते करा. मी म्हणलं दुसरी बायको करून आणतो. तर ही म्हणली, जा तुम्हाला कुठे भेटते तिथं करून आणा. माझा नाईलाज होता की रे माझा पण. आणि उद्या जर बायको म्हणली मी दुसरा नवरा करेन तर चालेल का? मग तू दुसरा नवरा करणार काय? मी कुठं भाऊजी म्हणते, मी कुठं म्हणलं, मी नाही म्हणलं. म्हणल्यावर चालेल का? कस काय करीन ती नवरा? मग तू कशी काय बायको केली? तीच म्हणली नवरा करून आण. मग तीच उद्या जर पण मी म्हणलं पाहिजे का नाही? नाही, मी म्हणलं पाहिजे का नाही? नाही नाही तू एवढा उराला वाळू लावतो या जर म्हणलीच बायको बायको नाही नाही, करीनच म्हणून पण मी म्हणलं पाहिजे का नाही तू करून आण म्हणून? बरं ऐक, एक काम करा वहिनी, केली ना दुसरी बायको, करू द्या. एक काम करा, मला नवरा करा दुसरा, आपण एका. ए, काय बोलतो रे हे असलं? मग आता तुम्हाला ते एका तुम्ही दुसरी बायको केली तुझा चालते. तू नेमकं भांडण लावाय आलाय का मिटवाय आलाय ती सांग. एक सांगतोय ते लहान लेकरू कोणाचं आपलं जा कोणाचं नाही बाबा, म्या बामणांच्या साक्षीने लग्न करून आणलंय. असू दे. केलंय ना तो कधी बिचारी रडती रडू नको, गप तू आता, तू रडू नको, शांत बस. तू रडू नको. तुम्ही काळजी करा नका, चला पोलीस स्टेशनला त्यांच्यावर केस टाकू. ए गप आहे बाबा, ती पण माझी बायको आहे. गप बस. भाऊजी माझं चुकलं, मीच म्हणलं करा दुसरं लग्न. केलं का नाही? मग करा या. ते माप वळणा ते काहीतरी आणि जावा आता. ए, चल रे. जा जा. सुपी पाहू काय कांदा नको तू नको आणू, तू जा. तू आलाय माझ्या तेल वतायला. वहिनीला बी वाटलं पाहिजे की आपल्या बाजूने कोणीतरी बोलतंय. दिसतंय येडाय की, का काय? दिसतंय की किती मी- किती तू मी- माझी बायको घेऊन जायला निघालाय म्हणून वहिनीच्या बाजूने बोलणारच पोटचा. करावं लागतं जोडीदारासाठी, तेवढं करावं लागतं. अरे काय जरी केलं तर आपण दोघं जेव्हा भाऊ दोस्त आहे येड्या. दिसलं की दिसलं. वहिनीला संशय आला. माझे एकटा फोन लावतोय पोलिसांना. असं नाही बा, म्हणायला लागतं, भ्या घालायला लागतं थोडं. आता मला सांग, वहिनीला जर संशय आला असता की मॅच तुला बायको करायला लावली तर मला काय किंमत राहिली असती का? ती नसती. बी खरं आहे तुझं. कसं आहे माहिती आहे का, आता एवढं हे सोड. उद्या समजा तू काय बायकोचं गोराळा माझ्यापाशी घेऊन आला, वहिनीला विश्वास बसणार, बाबा तसं नाही करणार. बरोबर आहे तुझं. मी काय बरं जाऊ दे. डोक्याने कसं आहे? बायको गेली आता, ओ, जातो. नका. आलो आलो जा. आलो, आलो. अरे तुला मार अरे, झाला का तू? काय त्याच्या आईला लय अवघड आहे बाबा. बरं झालं गड्या, लग्न करून आणली. आता डब बिब काय डोक्याला त्रास नाही, काय नाही काय नाही. खुशी, ए खुशी, काय हो? बरं ऐक ना, हा. कामाला चाललोय मी. हम्म. डबा दे की. केला असेल ना तिने. ती कशाची करती? ती नाही करीत म्हणून तर तुला काय आणली होती ना. मी पण नाही केला हो. काय? मला वाटलं तिने केला असेल म्हणून मग मी नाही केला. अरे मी तिने डबा देत नाही म्हणून तुला आणली, ती भांडी घासायला होती म्हणून तुला आणली, तो डबा केला नाही. म्हणजे तुम्ही तिचे लाड पुरवायचं आणि मला म्हणसाल का डबा दे म्हणून? खरंच झालाय भाई. शशी, अगं खुशी, तू तरी डबा दिला का? अहो तिने केला असेल डबा. आणि तू काय केलं मग आतापर्यंत? अहो, मला काय माहिती तुम्हाला डबा द्यावा लागतो सकाळचा, ती तुम्ही नाही सांगितलं. ती रोज करते ना, मग तिला सांगत जावा. शशी, अय शशी, ऐकते का बघा. पुढे ये. काय झालं? अरे डबा दे ना बाबा मला. डबा तिने बनवला असेल ना. अरे डबा दे मला. ती रोज करते ना, तिला सांगत जावा. मी का करू डबा? मग कोण करणार आहे? तुम्ही ही कशाला करून आणली? मी डबा करत नाही, मी भांडे घासत नाही, मी तुम्हाला कपडे धुवायला लावते, सगळं काम तुम्हाला करायला लावते, म्हणून तुम्ही ही करून आणली ना. मग देईल ती. लय म्हणत होती ना माझा नवरा माझा नवरा, मग आता काय होतंय डबा करायला? आता दिली ना संमती तुमच्या लग्नाला, आता करा ना. उगाच माझी झोप मोड केली बाबा. अरे झोप मोड नाही तुम्हाला. अरे कोणत्याच गोष्टीला तुम्ही हा म्हणणार का? तू ध्यान तसलं होतं म्हणून ही ध्यान केलं आणि ही ध्यान तसलंच निघालं. अरे करू तरी काय? काय म्हणले तुम्ही? मी तुम्हाला चांगलं काम सांगत होते, घरातली कामं सांगत होते, ती पटली नाही म्हणून ही करून आणली. तर करा ना काम, घ्या की तिच्याकडून डबा. मी काय करणार नाही, सगळं तिच्यापासून बघायचं. आणि मला वरडून तेवढं बोलायचं नाही, कळलं ना? वरडून बोलायचं ना. आवाज असा खाली ठेवायचा, कळलं का? कळलं का? तुमच्या ना हाताना दगडा खाली आहेत. माझ्या संग बोलताना जरा तोंड सांभाळून, जर खाली आवाज कमी, कळलं? बोलू दे ना तू. बोलूच देणार नाही, बोलूच देणार नाही मी, कळलं का? नाही तर जायचं. माझ्याकडे तर बघायचंच नाही, अजिबातच नाही. काय बा परवड झाली ही.
आगीतून उठलोय आणि फुपाट्यात पडलोय. बरं ते जाऊ द्या, माझे ते भांडे राहिले होते, ओ, माझे कपडे राहिले. धुवून घेते. ए बघा तिकडे तुमचं तुम्ही उद्योग. कपडे धुवा, तुम्ही तिकडे जायचं नाही. माझ्याकडे कपडे धुवा आधी. ए मी मोठी आहे. माझे कपडे आधी धुवा. तुम्ही येणार आहे का नाही? तुम्ही अरे काय तुम्ही चला ना. चला ना. अरे 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 पांडुरंगा काय कुठून आली रे बुद्याई, काय झालंय त्याच्या आईला मला ओ. ते मला माहित नाही, तुम्ही चला. तुम्ही उठाव, मी तुमची बायको आहे ना. काय करावं लावलाय का शेजा पाजारांना तू? अरे तुझं ऐकलं आणि काय सांगावं रे, अख्ख्या आयुष्याचं वाट लावल्यासारखं झालं बघ आता. काय झालं? मग काय तर आता हे बघा भाऊजी, हा. आता ह्यांनी मी यांना काम सांगत होते, हा. बाहेर जेवायला नेत होते, हा. म्हणून हे काय म्हणले मी दुसरी बायको करून आणते. बरं. तू काय करत नाही, माझी मी दुसरी बायको. मग आता दुसरी बायको करून आणली तर ह्यांची कामं कोणी केली पाहिजे? ह्यानंच केली पाहिजे ते. मग तेच म्हणले. वहिनी तुमचं काय आहे का कापड चोपड काय धुवायची अवलय पडल्यात. त्या पटकीनं? मग त्यांना तेच म्हणते चला धुवायला. बायकोचं काम करणे आद्य कर्तव्य आहे. वहिनी तुमचं काय? माझं पण मी मोठी, मी तेच सांगते, माझं आधी काम करा. बरं एक काम हा. करा बघा, दोघींच्या एक एक ढीक काय करा कपड्याचा हा. आधी आणून द्या, मग भांडे कुंडे असले की नाही मग ते आणून द्या. आणि बरं करा दाद्या, तू आता काळजी करू नको. माझ्या बायकोला मरणाचा त्रास पडतोय, मला बी त्रास पडतोय, राहिली सुईली माझी बी कापड आणून तुझ्याकडे देतो बरं का. सगळ्या गावाची आणखी गोळा करू. नाही असू दे, कसं आहे माहितीये का, शेवटी तुला बी दोन बायकांना फजी द्या एका शिवार, तुला बी जमणारच नाही दुसरं. ह्यासाठी दोन बायका केल्या होत्या का तो? पण माझ्या आधी कपडे धुवा. अरे माझ- दादा कसं असतं माहित आहे का, एक कशी का असाना एक चांगली असती. दुसरी बायको केली की नाही की जिंदगीची वाट लागती. हे बघ, तू म्हणशील की इकीनं बांधलो म्हणजे दुसरी पैसे जाऊन गोलो गोलो करेन, पण आता कळलं ना, एक बांधत होती आणि दुसरी धरत होती, आणि तिसऱ्यात तू मार खात होता का नव्हता? कळलं म्हणून बाबा, आयुष्यात कधी दोन बायका करायच्याच नाही तर आता केले ते तर काय करायचं? आता गप नीट. हा कळतंय ना वहिनी? आणा तुमचे बी आणि तुमचे मी त्याला सांगतो जाऊ. इथेच जाऊ थांबा, तुम्ही आता. कपडे घेऊन येते. आणि जातो तुम्ही बी जाऊ वहिनी. माझ्या अगोदर पैशा. हो दोस्त जा वहिनी तुम्ही. कळलं का कसं असतं? अरे परपंच म्हणलं की भांड्याला भांडा लागतोच बाबा. माणसाला इथं एक बायको नाकी न आली आणि तू दुसरी घेऊन आला या. घेतली ना जिरवून आता पक्की? पक्की नाही, चांगली जिरली. हे बघ, एकच आहे की नाही, तीच माझी सती सावित्री काय असेल ती एकच आहे म्हणायचं आणि गप जिरवून घ्यायची. त्यासाठी दुसरीच्या नादाला लागायचं नसतं. कळलं ना? तुझं काय चाललंय? माझं हे बघ ते सणा घ्या, घ्या, घ्या. हा ना. आणि भांडण करायचं नाही. आधी माझे कपडे. अव असू द्या, दोघीची संगत असली तरी दोघीची संगत वाळणार आहे ती. कडा करू नका. पण मोठी मी आहे ना. हाय की ए बाबा हिची धुवायला सुरुवात करा. हा. हा ना द्या इकडे. कामाला कोण जाईल? का मला आता ही एवढी घास आणि मग 150 रुपये हजर जाऊ आणि जाऊ तुम्ही आता. तुम्ही काय करा, तुम्ही चपात्या टाका, तुम्ही काय करा भाजी टाका, आणि तू काय कर, हे कपडे दोन भांडे धु, मी त्यावर जेवाय बसतो. हा? जावा तुम्ही आत. चला. काय बाबा त्याच्या आई. मी मात्र भाऊजी ना, आमचे डोळे उघडले. नाही मी हाय. तुमच्यासारखं भाऊजी पाहिजे चला आम्हाला. तुम्ही जेवा. तुम्हाला जेवायला देते.